आपल्यासोबत आहेत माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे आपल्यासोबत आहेत। भाऊ, आपल्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेलात, बांधावर गेलात, काय परिस्थिती होती, काय सांगणार जनतेला दोन शब्द? हो, माझ्या हृदयावर एक शस्त्रक्रिया छोटीशी झाली आहे, एंजिओप्लास्टी झाली आहे मुंबईला ब्रिज कँडी हॉस्पिटलला। खरं तर डॉक्टरांनी मला सध्या व्हायरल वगैरे सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे गर्दीत जाणं टाळा अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत, काळजी घ्या म्हणून सांगितलेलं आहे। पण 2 दिवसाच्या आधी प्रचंड अशी वृष्टी झाली आणि या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, जमीन खरडून गेली, अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि अशा याच्यात घरी बसून राहणं मला काही योग्य वाटलं नाही। मायबाप सगळी जनता आहे आणि या जनतेवर जर संकट आलं तर या संकटात आपण देखील धावून गेलं पाहिजे ही भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी त्या पद्धतीने केलं। अनेक जण सांगत होते की या व्हायरल मध्ये तुम्हाला कदाचित त्रास होऊ शकतो, पण मला पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे की मी जर लोकांना मदत करण्यासाठी जर धावून जात असेल तर त्या लोकांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, शेतकऱ्यांच्या जनतेचे जे शुभेच्छा, आशीर्वाद आहेत त्या माझ्यासोबत राहतील आणि मला कुठलाही त्रास निश्चितपणे होणारच नाही। काय परिस्थिती होती? विदारक चित्र आहे। शेतकरी संकटात आहे, प्रचंड अडचणीत आहे, एकामागं एक अडचणींच्या शृंखला न तो तोंड देत आहे। खरं तर या सरकारने, भाजपाचं जे सरकार आहे या सरकारने येत असताना कर्जमाफी आम्ही देणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं, पण दरवेळेस सारखं यावेळेसचं देखील हे आश्वासन खोटं फोल ठरलं। त्यांनी फक्त फार्स केला फॉर्म भरण्याचा आणि अजून कुठलीही कर्जमाफी दिली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकलं नाही, सावकाराकडून पैसे घ्यावे लागले, त्यात अडचणी आल्या, दुबार तिबार पेरण्या झाल्या, जे काही पीक आलं त्यात हुमणी आळी आली, पीक विमा नाही, काही नाही। अशा परिस्थितीमध्ये संकटावर संकट, आणखी एक संकट मोठं, प्रचंड वृष्टी झाली आणि विशेषतः नाल्याच्या काठचा, नदीच्या काठचा जो शेतकरी आहे तो तर पूर्णतः उद्ध्वस्त झालाय। अशा वेळेस फक्त सर्वेचे फार्स पुन्हा एकदा सुरू आहेत, सर्वेचे फार्स नकोत, सरळ या शेतकऱ्यांच्या नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालंय त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे, मदत जमा झाली पाहिजे। हेक्टरी 50,000 रुपयाची मदत या शेतकऱ्याला सरकारने तातडीनं दिली पाहिजे, तरच हा शेतकरी उभा राहू शकेल। ज्या ज्या गावामध्ये आपण गेलात त्या ठिकाणचे शेतकरी बांधव आपल्यासोबत संवाद साधला असतात, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं। मी एका ठिकाणी तर एक शेतकऱ्याची बायको जी होती ती माऊली पण तिथं उभी होती आणि आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा तिचे डोळे शून्यात होते, तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते। शेतकऱ्यापेक्षा त्यांच्या कुटुंबातले जे सदस्य असतात, विशेषतः या मायमावल्या ज्या असतात, या तर फार भावनिक असतात। खरं संकट पहिलं त्यांच्यावर येतं आणि त्या संकटाची जाणीव पण त्यांना होती आणि त्यांची डोळ्यातले अश्रू जे आहेत ते मला ते सांगत होते। ते सगळं काही चित्र त्या ह्याच्यातलं होतं आणि मला ते पाहावलं गेलं नाही। तुम्ही त्यांना काय धीर दिला? निश्चितपणे सरकार जे आहे हे सरकार जी मदत या शेतकऱ्यांना करेल अशा पद्धतीचं मी त्यांना सांगितलं, पण मला देखील कुठेतरी आतून असं वाटतं की हे जे सरकार आहे हे सरकार आजपर्यंत यांचा जो अनुभव आपल्याला आलेला आहे आणि उद्योगपतींचं सरकार आहे, त्यांना कुठल्याही भावना नाही शेतकरी गोरगरिबांच्या विषयी आणि त्यामुळं हे मदत करेल असं मला काही वाटत नाही। पण विरोधी पक्ष म्हणून यांच्यावर दबाव आणण्याचं जे काम आहे ते निश्चितपणे आम्ही करू अशा पद्धतीचे आश्वासन, अशा पद्धतीच्या भावना मी या शेतकऱ्यांच्या समोर व्यक्त केल्या आणि काल जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन एक मोठं आंदोलन उभं करायचं हे देखील आम्ही त्या बैठकीमध्ये ठरवलंय। धन्यवाद भाऊ।